आता पाहणार आहोत राजकीय बातम्या न्यूज टॉप 9 मधून। दिल्लीची सीमा ओलांडली की शेतकऱ्यांवर गोळ्या झाडण्याची सरकारची तयारी। संजय राऊतांचा गंभीर आरोप। पंजाबच्या शेतकऱ्यांना महाराष्ट्राकडून अपेक्षा। उद्धव ठाकरे शेतकरी प्रश्नावर राज्यातील नेत्यांशी बोलणार। संजय राऊतांचं विधान। सरकारकडून शेतकरी आणि मराठा समाजाची फसवणूक सुरू। एकनाथ शिंदेंनी शिवाजी महाराजांची खोटी शपथ घेतली। बाळासाहेबांच्याही अनेक खोट्या शपथा घेतल्या। संजय राऊतांचा शिंदेंवर निशाणा। अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार शरद पवारांच्या कार्यालयात। सुप्रिया सुळेंचा प्रचार करायला आवडेल, बाकी साहेब म्हणतील तसं। युगेंद्र पवारांच्या माध्यमातून शरद पवारांचा अजित पवारांना धक्का। तर मला ग्रामपंचायतीपासून वर जायला आवडेल। अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांचे सक्रिय राजकारणात उतरण्याचे संकेत। आमच्यासारख्यांना कळतंय की साहेबांना साथ द्यायला हवी। युगेंद्र पवारांच्या भूमिकेचं रोहित पवारांकडनं स्वागत। तर युगेंद्र पवारांचं नावच आज पहिल्यांदा ऐकलं। अमोल मिटकरींचा टोला। युगेंद्र पवारांमुळे राष्ट्रवादीला फार फरक पडणार नाही, तर अमोल मिटकरींनी स्वतःचं राजकीय वय पाहून आणि 50,000 पगार घेणाऱ्यानं बोलू नये, आव्हाडांचं प्रत्युत्तर। कुटुंबात अजित पवारांना एकाकी पाडण्याचा प्रयत्न। मंत्री हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य। तर युगेंद्र पवार माझा प्रचार करणार असेल तर आनंदच। सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। अजित पवार सध्या कुटुंबात एकटे असं चित्र, पण ते सध्या स्वतःसाठी आणि मरिदा गँगसाठी बोलतात। रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा। महाराष्ट्रातनं 6 जणांची राज्यसभेवरती बिनविरोध निवड। भाजपचे अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे, तर शिवसेनेकडनं मिलिंद देवरा, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसच्या हंडोरेंचा समावेश। आमदार अपात्रता प्रकरणामध्ये शरद पवार गटाला मुंबई हायकोर्टाकडून नोटीस। 11 मार्चपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश। 14 मार्चपर्यंत कोर्टाची सुनावणी तहकूब।